मंगेश धामनसे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करूया बसून घ्यायचं. दादा एक गणेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. चला गणेशजी पाटील आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर जाऊया मैदानावरती, सुरू करूया क्रिकेटच्या महासंग्रामाला. स्ट्राइकला सागर, नॉन स्ट्राइकला तो फलंदाज रितेश, पहिलं स्टंप पहिला गोलंदाज जगदंबा एक्सप्रेस रोहन शेलार. तर तुकारामजी ठाकूर दादा आपण पाहतो भोकरपाड्यावर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पहिला चेंडू इथे पाहतो, बॅटची कडा किती इनरच घेतली, पॅड वरती चेंडू जरूर आदरला, घातक होता चेंडू पण पप्पी घेऊन गेला बॅटला, एक स्माइल्स घेतात. तर जरूर आपण पाहतो भोकरपाड्यावरून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी लहान मुलं बसलेत, त्यांना विनंती करेल थोडं पाठीमागे यायचे लगेच. एक चांगला चेंडू, धावसंख्या ओपन होते. दुसऱ्या चेंडूवरती धावसंख्या ओपन झाले. दोन चेंडू आणि एक धाव फलकावरती लागले गेले. रोहन पुन्हा एकदा तयार, पंचांच्या डाव्या साईडची गोलंदाजी करतोय. इथे चांगला चेंडू, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होय त्या ठिकाणी, कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. सुंदर झेल, यश अफलातून झेल, हे सर्व शेलू प्रीमियर लीग जी आता झाली सुंदर ट्रॉफी त्यामधून निर्माण झालेले खेळाडू आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी घेतला सुंदर झेल. पहिला झटका, पहिला आदरा, पहिला गडी गारद, पहिला विकेटचं पतन, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ, पहिल्या फलंदाजी झाले हस्ती आणि बसती उद्ध्वस्त. ठोक संघाचे पुरस्कर्ते अविनाशजी तरे दादा, एक सुंदर समालोचक, आदर्श व्यक्तिमत्व. काल त्यांचा वाढदिवस काय जोरात रंगला होता, बर्थडे. दादा पुन्हा एकदा बिलेटा सर्वांच्या वतीने, कर्जतकरांच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपण पाहतो आज थोडीशी स्ट्रॉंग टीम आपण पाहतो, कारण जर विचार केला प्रमोद खारीके आपण पाहतोय आज बाहेर आहेत आणि आमचे पठाण शोभी बाहेर आहेत. म्हणजे आज पाहतो मैदानावरती नवीन संधी आपण पाहतो. नो चेंडू जरूर ओर स्टेप आपण पाहतोय, पुढे निघून गेला पण जर डीके सर यांचा इशारा आला यानंतर असेल एबीपी माझा न्यूज. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्रीट, फ्रीटचा चेंडू असेल. इथे फ्रीटच्या चेंडूचा भरपूर समाचार, चेंडू होता सीमारेषा पार, लॉंग प्रिझन मध्ये आलेला हा सुंदर उत्कृष्ट उतुंग असा षटकार. पुरमबाई नजरेने सांगितलं आता याच्यानंतर पुढच्या स्पर्धेमध्ये बोकांडी बसणारे संघ नाही. मी पुन्हा येईल हे बोलूच नका, हा कडक नियम. आता प्रमोद दादा खारीक या आमच्या सोबत जॉईन व्हा, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू इथे चांगला चेंडू, कमबॅक पाहिलं गेलं, सुंदर चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय.
धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 8 या आकड्यावरती। शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। 3 चेंडू प्रणित 7 धावेवरती खेळतोय, सागर 2 चेंडू 1 धावेवरती खेळतोय। इथे ओरपे चेंडू होता, ढकललाय लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये मिस्टर साई त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही, सुंदर क्षेत्ररक्षण साईचं तिथे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय। सुरुवात झाली ती 9व्या धावसंख्येने पहिल्या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात आपण या धावा आपण या ठिकाणी पाहतोय। प्लीज चावणे संघ एखादा खेळाडू येऊन माझ्याशी संपर्क साधायचा प्लीज। आपण मी एक विनंती असेल एकाने माझ्याशी संपर्क साधायचा आणि त्याचबरोबर जय भवानी शेलू संघ त्यांनाही विनंती करतो आपला एक प्रतिनिधी माझ्याशी संपर्क साधायला या ठिकाणी यायचे। तर न्यू स्टार चावणे संघ या ठिकाणी पूर्णपणे उपस्थित आहे। तर यानंतर आपण तर जरूर आई भवानी शिवसाई शेलू संघ प्लेयर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि न्यू स्टार चावणे संघ ही या ठिकाणी उपस्थित आहेत। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेऊया। ओके तर जाऊया पुन्हा एकदा थोडंसं तांत्रिक अडचणीनिमित्त आपण थोडं थांबलो होतो। मॅचला पुन्हा एकदा सुरुवात आहे। त्या ठिकाणी आपण पाहतो स्कोर कार्ड 10 एक गड्याच्या मोबदल्यात प्रभातचे 4 चेंडू। पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरचं वलन घेतो, अफलातून गोलंदाजी आउटस्विंग आपण पाहिला गेला सुरेख पडल्यानंतर चेंडू किंचितचा वलन होतो एसटीच्या पाठीमागे। एसटी रक्षक ओमकार अफलातून सहकार्य आपण पाहतो आणि शॉर्ट टुर्नामेंटला पाहिलं गेलं स्लिपच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मनीष तनिष आणि शॉर्ट फाईनला येतो यश। 2 चिमुकले आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये। आपण पाहतो संधी भेटले गेले, राजू तरे काही करू शकतात कारण नवीन नवीन खेळाडूंना संधी, कारण सरुलीच्या विरोधात चांगले आपण पाहतोय अफलातून कामगिरी या गोलंदाजाची। इथे चांगला चेंडू जरूर आपण पाहतोय, चेंडू वापस पाठवलं आपण पाहतोय, कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला। धावसंख्या स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती, स्कोर कार्ड 11। तर नवीन गोलंदाज प्रेम न्यू टॅलेंटेड आहे, सर्व न्यू टॅलेंटेड। पहिलं षटक आपण पाहतो फेकलं ते रोहन एक्सप्रेस होल्डर गोलंदाज, त्यानंतर पाहिलं गेलं न्यू टॅलेंटेड पुन्हा एकदा गोलंदाज प्रभात शेलार
अनेक वर्ष त्याच्या वडिलांनी क्रिकेट गाजवलं. जॉन्टी यांचे ते सुपुत्र अफलातून कामगिरी प्रभातची. आणि त्यानंतर आपण पाहतो प्रेम. एक उत्कृष्ट आधुनिक क्रिकेटपटू कृष्णदादा मसने यांचे सुपुत्र प्रेम मसने तेही गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. 2 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 11. एका गड्याच्या मोबदल्यात सुंदर गोलंदाजी. इथे जेके शेलू, अविनाशजी तरे पुरस्कृत, विशाल इलेक्ट्रिकल्स आणि टेनपेट हायलाइट यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत केल्याचा सुंदर टी शर्ट आहेत. अविनाशजी तरे यांचा कालचा बर्थडेचे स्टेटस पाहिले गेले अफलातून. फॅन फॉलोइंग एवढी आहे त्यांची, जरूर आज वाटलं तर ते आम्हाला मदत करायला पण या ठिकाणी येतील. इथे सुरेख चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये, निलेश चेंडू खाली येतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद, झटका प्रेमने मिळवून दिलाय पुन्हा एकदा विकेट. झटका क्रमांक 2. जमदार आहे त्याच्या नावात, बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. थँक्यू टू द मास्टर. नवीन फलंदाज मिस्टर कुमार आदी. लवकर आताचा फलंदाज आहे आधी. एक चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू संघासाठी नेहमी चांगली कामगिरी करतोय. बोकुरपाडा संघ पाहिलं गेलं तर खालापूर पनवेल विभागामध्ये नेहमीच अग्रेसर असतो. कारण खालापूर आणि कर्जत म्हटलं गेलं त्यांचं तर आपण पाहुणे म्हटलं जाणार नाही, की रायगड जिल्ह्याचे आहेत ना. शेवटला पनवेल मधून असतील तरी रायगड जिल्ह्याचे आहेत आणि बॉर्डर वरती आहेत. ते खालापूर पनवेलच्या बॉर्डर वरती आहेत. धावसंख्या स्कोर काढा 11. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडू, आधीला दिलेला गुळलाक चेंडू फेकला सीमारेषा पार. काऊ कॉर्नर होणार सीमारेषा जवळ, त्याच्या डोक्यावरून चेंडू पार. 7 धावेसाठी आला षटकार. बबलू भाई आहे आपला दिलाचा तो दिलदार. सुमन डोंगरे आणि जावेद फक्त आहेत त्याचे यार. मानपान मिळतंय भाईला दोस्ती यारीच्या दुनियेत. दोस्ती यारीच्या दुनियेत. थँक्यू. इथे चितेके चपलाईने पहिली धाव तर जरूर पूर्ण केली होती, पण थोडस लेझी क्रिकेट आणि त्यामध्ये पडली ही धावबादची विकेट. तर फक्त लक्ष ठेव थोडा. डीजे मास्टर थोडस लक्ष ठेवा. बघा आम्ही त्यांच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला डीके सर, राजगंधा एक कंपनीचे मालक, सॉरी जरूर आपण पाहतोय कारण काम भरपूर आहेत ना इकडे संदीप सर. आपल्याला सर्वच गोष्टी सांभाळायच्या असतात. आणि इथे पाहतो आपण 3 चेंडू 7 धावा खर्च करताना 1 विकेट प्राप्त केला. इथेच पुन्हा एकदा समोर भेटला, चेंडूला उडवला आणि पाठवला पुन्हा एकदा पार्किंग प्लॉट मध्ये. का चेंडू भेटला होता फलंदाजाला स्लॉट मध्ये. षटकार.
थँक्यू बबलू दादा ना दे एकच वादा आमचा बबलू दादा. तो बघा मंगेशजी दामनसे अर्थात आमचे आमदार साहेब महेंद्र तोरवे साहेब यांचे निकटवर्ती यांच्याकडून आणखीन एक षटकार आला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. चेंडू दिला जाईल त्यांना. चेंडू पाठवा प्लीज. चेंडू आला बघा. धन्यवाद दादा. टेन्शन घेऊ नका. ओम साई एमटीसी लाईव्ह चे कॅमेरे पाठीमागे पण लागले गेलेले आहेत क्लिअरिटी आणि क्वालिटी के साथ. आतिश बघा चेंडू शोधून आणला त्यांनी. 24 धावा स्कोर कार्ड वरती 3 विकेटचा पतन आणि या षटकामध्ये पाहिलं गेलं सुरुवात सुरेख झाली होती. तर आपण पाहतोय बघा डॉट चेंडू आला. 2 षटक जरूर आले दादा. आणखीन एक आला तर जरूर मंगेश दादा यांच्याकडून पारितोषिक आहे लागूच आहे जरी डॉट आला असेल तर. ग्लान्स केला चेंडूला. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या. पहिल्या आपण पाहतोय बॉर्डर आपण त्या दिन चेक केली. पंच जरूर डिसिजन आम्हाला सांगतील. डीके कडव सर आपण पाहतो. दत्ता कडव सर आता आमचे सर्वांचे लाडके डीके त्या ठिकाणी पंचाच्या भूमिकेत त्यांची साथ देतात. त्या ठिकाणी आपण पाहतो लंच ब्रेकला आहेत आमचे मिस्टर हॅरी. वाईट चेंडू व्हेरी गुड डिसिजन सर. 100% राईट आहे. धावसंख्या 26. इथे पाहतो आपण पाहतोय आता डॉट चेंडू आहे. शफल नाही सिंगल लाईन आहे आणि पाहतो आपण या ठिकाणी लाईन कट केला. आपण पाहतो शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय अफलातून पडल्यानंतर ज्या पद्धतीने गेला तर पंचाने हेरलं डॉट चेंडू. इथे पुन्हा एकदा लाईन लेन बघा त्याच लाईन घेतला ऑफ स्टंपच्या बाहेर किती जण चेंडू. ओमकार एसटीच्या पाठीमागे सुरेख कामगिरी करतो. फुल लेन होता आपण तो व्हाईट यॉर्करच्या चेंडूला नाव ठेवलं जातं. आपण तो चेंडू परफेक्ट डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहतोय. प्रभात ज्याने आतापर्यंत 1 षटक 2 चेंडू फेकले 3 धावा खर्च केला. दबाव टाकला गेलाय. इथे 4थं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज तयार. इथे टॉस केला चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये नीलू चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. झटका क्रमांक 4. ठोक डीजे.
आमचे गणेशजी भोईर शेलूवरून मला भरपूर कॉल झाले, त्यांचे दादांचे मनापासून धन्यवाद. कारण हे सर्व चाहता वर्ग आहे शेलूकरांचा. मॅच पाहायची होती त्यांना, मॅच कधी स्टार्ट होईल लाईव्ह जसं थोडस आपण बंद ठेवलं लगेच कॉल आले. गणेश दादा भोईर आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. A1 जोडी रामदास दादा शेट्टे त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. बॅटिंगला येतो स्वतः कॅप्टन करण. हार्दिक पांड्या धोनी ज्या नंबर वरती फलंदाजीला यायचा तर धोनी 7 वरती पण केलं, 6 वरती पण केलं. कॅप्टन आणि कॅप्टन कोणत्याही स्थानावरती शकतो. कॅप्टन बॉलिंगदाजी करू शकतो, ओपनिंग पण करू शकतो. यानंतर बघूया आई भवानी शिवसाई शेलू संघ आपण खेळताना दिसणार आहेत. आज मानस जतीन आमचे अभयजी खारीक आणि सतीशजी खारीक यांच्या नावाखातीर आपण पाहतो संघ आज या मैदानात उतरताना दिसेल. आणि दादांचा फोन आला, आम्ही सर्व थंडगार झालो. अक्षय इथे चांगला चेंडू, सुरेख चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 26 स्कोर कार्ड वरती 4 फलंदाज माघारी आलेत. प्रभात पडल्यानंतर पाहतो कितीचं बाहेरचं वलन घेतो. काय चेंडू आहे आपण पाहिलं. पडल्यानंतर वलन पाटा पिच वरती चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रभातची. पुन्हा एकदा स्टेप आउट करून करायचा प्रयत्न. एक धाव. बघा मित्रांनो, प्रभात शेलारने 2 षटक फेकले, 3 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केलाय. जर याची गोलंदाजी आवडली असेल तर प्रभातसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. फक्त बघायचं होतं टाळ्या कुठून कुठे येतात, म्हणजे कुठे कुठे शेलूकर आहेत. शिट्टी वाजली, शिट्टी आमचा शिट्टीवाला आला नाहीये, त्याची शिट्टी संजय दादाची शिट्टी म्हणजे शिट्टी आहे. इथे 4 षटक समाप्त झाले. 26 धावा स्कोर कार्ड वरती. कालचा दिवस होता 26 जानेवारी. आज 27, काही वेळानंतर 28 चालू होईल. साही गोलंदाजी मार्ग वरती. शेवटचा अंतिम षटक. साही मस्त नाही, कोण विसरणाऱ्या खेळाडूला. अफलातून कामगिरी अष्टपैलू खेळाडू स्लॉग वर. पहिलं चेंडू आणि 1 धाव. डीप स्ट्राइक रोटेट झाले. पुन्हा एकदा करण स्ट्राइकला असेल. आतापर्यंत 3 चेंडू केला किरण, कोणत्या प्रकारची धाव करता आली नाही त्याला. 3 चेंडू डॉट खेळलाय. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उर्वरित 5 चेंडू. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. आणि इथे कॅप्टनच्या बॅट मधून आला. कॅप्टनशिप दाखवत असताना सुंदर षटकार. स्कोर कार्ड वरती अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4था चेंडू साईचा. पुन्हा एकदा कमबॅक करणं आपण पाहिलं खासियत आहे शेलूकरांची. एकदा मोठा फटका अक्षय पाहिला गेला. आज सध्याचा काल पाहिला गेला. आम्ही शेलू संघ आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी खेळत असतो. अफलातून कामगिरी.
इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर राजू पोहोचलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धाव्याने स्कोर कार्ड 35. शेवटचा चेंडू असेल. 35 धावा, 4 विकेट आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय शेवटचा चेंडू फेकलाय. कोंबॉक्सच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. या स्पर्धेला फ्रेंच चषक दामात या स्पर्धेला खुरमबाई के मस्तक पे दस्तक देत हा षटकार ठोक दिले. जरूर मायक्रोफोन वरती चेंजेस आपण होईल. संदीपजी बोराडे सर मायक्रोफोन वरती येतील. तत्पूर्वी आपण टॉस करूया. आई भवानी शिवसाई शेलू आज मानस जतीन शेलू या नावाने या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. त्यांच्या विपक्षात न्यू स्टार चावणे दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी लगेच यायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचे लगेच. तर धन्यवाद. आपण पाहतोय तर या खुरमबाई आपल्या शुभास्ते पुन्हा एकदा स्पर्धेचे मुख्य आयोजक खुरमबाई नजे यांच्या शुभास्ते टॉस करूया. मानस जतीन शेलू संघ विपक्ष न्यू स्टार चावणे संघ. कॅप्टन या चावणे संघाचा लगेच. चला टॉस साठी यायचे लगेच. अविनाशजी तरे काय त्या झाडाजवळ का आहे ते माहितीच नाहीये. ही दरवर्षीची स्पर्धा पाहतोय. साहेबांची जागा फिक्स आहे बघा. आई भवानी शिवसाई शेलू अर्थात मानस जतीन 11 या नावाने हा संघ आपण पाहतोय. पुरस्कर्ते आहेत सतीशजी खारीक आणि अभयजी खारीक यांच्या माध्यमातून हा संघ आज या ठिकाणी खेळताना दिसेल. त्यांच्या विपक्ष चावणे संघ. चावणे संघाचा कॅप्टन प्लीज आपण तर भेट देऊन गेलात या टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये म्हणजे मिडल मध्ये आपण टॉस होणं गरजेचं आहे. तर या ऐकूया आपण आवाज मायक्रोफोन वरती. संदीपजी बोराडे सर प्लीज जॉईंट व्हा लगेच. आणि खुरमबाई यांना विनंती करतो चला टॉस साठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. कारण जर मिडल मध्ये असं अक्षय इंटरव्ह्यू घेता येतो, काही प्रश्न विचारता येतात. पण जेव्हा आपण पाहतोय मॅच चालू होते आणि त्यानंतर मायक्रोफोनवरती बोलणं खूप कठीण असतंय. खराबही दिसते कारण मॅच चालू असते. प्रेक्षकांना पाहिजे असते मॅच. हा अक्षय कालेकर मॅच पाहायची असते आणि मध्ये मध्ये जर आमची बडबड सुरू झाली तर ते बोलतात आता मॅच पाहायची काय यांना ऐकायचं. त्यामुळे आपण इंटरव्ह्यू घेणार नाहीत कुणाचा. सरळ टॉस कडे जाऊया. टॉस त्या ठिकाणी केला जातो. न्यू स्टार चावणे विपक्ष आई भवानी शिवसाई शेलू आज खेळते मानस जतीन 11 या नावाने. आपण पाहतो दोन्ही संघाचे कॅप्टन आयोजकांशी लगेच संपर्क साधायचे. काय असेल ते आपण पाहतोय. पस्तीस होते. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. धावसंख्या झाली पोहोचली 41-42 धावांची गरज आहे. उर्वरित सुरू झाल्यानंतर 30 चेंडू आणि 42 धावा. चला न्यू स्टार चावणे या संघाने टॉस जिंकलाय. तर या संदीपजी बोराडे सर प्लीज लवकर जॉईन व्हायचं आपण.
तर या दरम्यान पाहतोय बबलूभाई नदी आपण व्यासपीठावरती यायचे. बबलूभाई मैदानामध्ये दादा, हा प्लीज या. उसामा आपण व्यासपीठावरती यायचे. त्या दरम्यान आपण पाहतोय कालचे बर्थडे बॉय या स्पर्धेचे संयोजक आयोजक कमिटी मेंबर जावेद जी खोत यांचे या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या सोबत त्यांचे राईट हँड सहकारी अड्डूबाई यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. शादाबभाई यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचे. चेंडू आणि पहिला चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. गणेश याच्या बॅटमधून आला एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. साठी गेला होता हट्टास, त्याचा पहिलाच फटका झालाय खास षटकार. तर जाऊया आपण पुन्हा एकदा पुढचा चेंडू. रितेश दुसरा चेंडू घेऊन येतोय. इथे चांगला चेंडू बॅटची कडा एसटीच्या पाठीमागे. एसटी रक्षक थोडासा फंबल झाला. झेल ड्रॉप झाले, झेल सोडले. क्रिकेट मध्ये पाहतो आपण पकडा कॅच तेव्हा जिंकू आपण मॅच. झेल ड्रॉप तिसरा चेंडू. इथे सुरेख पट्टा उचलला चेंडूला वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक विशाल त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीने एक धाव. 41 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 42 धावांचा आणि इथे आपण पाहतो 7 धावा. अजूनही 27 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. यानंतर बिग फाईट मानस जतन इलेव्हन. आज आई भवानी शिवसाई शेलू संघ हा मानस जतीन इलेव्हन संघाने खेळणारे नावाने खेळणारे. त्याच्या विपक्षात न्यू स्टार सावणे संघ त्याचं क्षेत्ररक्षण आहे. धन्यवाद. संदेश मनापासून धन्यवाद. कारण आपण आज धन्यवाद याचा मानतोय कारण आपला वेळ दिला, आपण ती मान्य केलं आणि शेलूकरांच्या वतीने पण आपण ती सूचनेचं पालन केलं. म्हणून अक्षय आपल्या वतीने पण चावणे संघाला आपण मनापासून धन्यवाद मानूया. कारण त्यांनी आमचे प्रत्येक जे शब्द आहे त्यांनी ते मान्य केलंय. म्हणून चावणे संघाचे मनापासून धन्यवाद. इथे चांगला चेंडू होता. एसटीच्या पाठीमागे गडबड झाली. आता धाव वाचवणं गरजेचं असतील. भोकरपाडा संघाला लेग बायची एक धाव. पहिलं षटक आपण पाहतोय या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 9. शेवटचा चेंडू उर्वरित 25 चेंडू 33 धावांची गरज आहे. 25 चेंडू आणि 33 धावांची गरज. इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. रोहन शलार चुकीचा फटका आणि त्याचा मोबदला झाला गोलंदाज झाला. फलंदाज देणार मार्गस्थ. झटका क्रमांक 1 षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झालंय. उर्वरित 24 चेंडू आणि 33 धावांची गरज होऊन दे.
24 बॉल 33 ची गरज आहे. जाऊया मॅच कडे. अर्थातच दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. 24 चेंडू आणि 33 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आली सिंगल. धावसंख्या 10 या आकड्यावरती. जरूर आपण पाहतो चांगली आज प्रेक्षक खचाखच भरले गेलेत. दामतचं मैदान कधी खाली राहत नाही. दामत बी संघ आपण पाहतो थर्ड राऊंडला आहे एक ग्रुप मधून. तर पब्लिक वाढणार. केफचा संघ बाकी आहे. इथे कट केला चेंडूला. गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल होतो. साईच्या बॅट मधून सिंगल आली. वन डाऊनला गेला साई. पहिला चेंडू खेळताना दिसला. सिंगल आली. धावसंख्या 11. एक गड्याच्या मोबदल्यात एक षटक 2 चेंडूचा सांगता होत असताना उर्वरित 22 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. इथे काही करण्याची गरज नाहीये. विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न पण गोलंदाज भोकरपाडा संघाची करामत करावी लागेल जिंकायचंय तर. इथे ओव्हरपेस चेंडू डिपेक्सच्या कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. साईने वापस पाठवला गणेशला. पॉपिंग क्रीज मध्ये सांगितलं सुरक्षित राहा. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 12 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 30 धावांची अजूनही गरज. गोलंदाज तयार होतोय. उर्फी चेंडू डिफेक्सच्या कव्हर रिझन मध्ये पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू पकडला जातो आहे. चेंडू गेला सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. सुंदर फटका. ठोक डीजे. अक्षय खारीक आपण व्यासपीठावरती यायचे. समीरजी नजे शाकिबजी नजे यांनी व्यासपीठावरती यायचे. दादा प्लीज दादा इथून बाजूला व्हा. इथे सुरेख फटका. वाडिश लॉंगा डिझाइन मधून चेंडू सीमारेषा पार. गणेशच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर 25 SPL ज्याने खऱ्या अर्थाने आपण पाहतो गाजवली तो गणेश. अफलातून कामगिरी त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. षटकार आलाय. 2 षटकांचा खेळ याच्या समाप्त होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 23. येणारे 18 चेंडू 19 धावांची गरज आहे. या दरम्यान मी विनंती करतोय शेलू ग्रामपंचायतीचे थेट सरपंच माननीय शिवाजी दादा खारीक यांचे सुपुत्र मानस जतीन 11 संघाचे पॅकर सतीशजी खारीक दादा आणि अभयजी खारीक यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अविनाशजी तरे पुन्हा एकदा विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. तो वैयक्तिक दुसरं संगीत तिसरं षटक घेऊन आला रितेश. इथे साईच्या बॅटमधून फटका. वाडिश लॉंगा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गतिवान धावला जरूर होता पण चेंडूवरती ताकद एवढी होती. चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय 27 या आकड्यावरती. आपण कसं डीजे मास्टर कधी कधी काय होतं मध्ये आमच्याकडे कामं आलं पाठीमागे बोलणं चालू असतो त्याच्यामुळे तुमच्याकडे लक्ष विचारतो थांबायचं. फक्त तुम्ही पुढे लक्ष ठेवायचं.
ओरपी चेंडू फेकला चेंडूला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केला होता शेलूचे पाठीराखे त्या ठिकाणी उपस्थित आहेत क्षेत्ररक्षकावर दस्तक मस्तक पे दस्तक म्हटलं जाईल कारण उलटा सिद्धा चेंडू आला होता इथे षटकार आलाय जाऊया आपण पुन्हा एकदा डीजे कडे करायला या ठिकाणी धावसंख्या 33 9 धावांची गरज इथे साईच्या बॅटमधून चेंडू निघालाय जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार A1 कॉलेजचा साई हिट षटकार बघा समोर होता चेंडू त्याचा ओळखला ऑफ साइडला खूपच दूरवरचा चेंडू होता षटकार ठोकलाय 3 धावांची गरज आहे चांगला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतो करणचं एक धाव घेतली जाईल एका धावेने स्कोर कार्ड 40 अजूनही आपण पाहतो आहे 2 धावांची गरज आहे हा जे लेट येतात ते नेहमी शेट असतात दादा काही टेन्शन नाही त्याचं 14 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे सुंदर आपण पाहतो अफलातून बघा लाईव्हला पण कमेंट आलेत कुरंबाई नदीसाठी सुंदर सुंदर नियोजन आयोजन आपण पाहतोय आणि 1 नंबर आयोजन दादा जकीनन्ना आपण कुठे असेल जरूर आपण या ठिकाणी यायचे गणेश या दरम्यान बाद होतो जकीनन्ना यांचं मनापासून हार्दिक स्वागत करू त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे आणि जरूर आपण पंचाच्या भूमिकेत पोचाल अशी अपेक्षा असेल जकीनन्ना खेळ समाप्त 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत यानंतर बिग फाईट न्यू स्टार चावणे विपक्ष मानस जतीन 11 शेलू या 2 संघादरम्यान मॅच होईल दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे शेलू संघ फलंदाजीला आणि चावणे संघ क्षेत्ररक्षणासाठी आपण तयार राहायचे 7 चेंडू 23 धाव्यावरती साई खेळतोय गणेश 9 चेंडू 15 धाव्यावरती बाद झाला चांगला चेंडू डॉट चेंडू आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रभास शेलार काय कामगिरी होती गोलंदाजी पाहिलेली प्रभासची अफलातून 23 तर 2 षटकामध्ये 3 धावा आणि 1 विकेट प्राप्त केलाय अकरा चेंडू आणि 2 धावांची गरज आहे पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे एसटीच्या पाठीमागे गडबड झाली 1 धाव या ठिकाणी घेण्यात येईल आणि आपण पाहतोय 22 ची धाव काल निघलं होतं डीके सर आमच्या मुखातून पण डीके सर लगेच रागाने बघितले योगेश पारधी जसे बोलतात बाप्या फलंदाजीला बाईचं नाव योगेश वाघ काल योगेश वाघ आले आणि खूप एन्जॉय करून गेले 2 योगेश होते काल इथे पाहिलं गेलं आपण थोडासा शॉर्ट चेंडू होता बॅटची कडा घेतली गेली विकेटचं पतन स्कोर लेवल आहे आणि इथे आपण पाहतो 3रा विकेट लेझी क्रिकेट आहे त्यामुळे विकेट पाहिला गेला लेझी क्रिकेट वरती विकेट कर्जत दविलीचे केतन मामने आपण कुठे असाल तर जरूर मंगेश दादा यांच्याशी संपर्क साधायचे जकीनन्ना यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे
हलक्या हाताने ग्लास केले चेंडूला. एक धाव आपण पाहतोय या ठिकाणी पूर्ण केली गेली. एका धावेने आपण पाहतोय संघ विजयी होतोय या ठिकाणी. जे के शेलू, जे कोलमा माता शेलू, अरविशा इलेक्ट्रिकल्स आणि 10 पॉइंट आयलेट हे संघाचे पुरस्कर्ते अविनाशजी तरे यांचा संघ या ठिकाणी विजय होतो. विजय संघाचे हार्दिक स्वागत. आणि बोकरवाडा संघ आपण वेळेत या ठिकाणी आलात. आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद. जावेदजी खोत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो दिला जातोय तो म्हणजे त्यांनी 2 षटकं फेकली, 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केला.